सर्वांना जय हिंद। आज माजी सैनिक संघटनेच्या वतीनं कंधार तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि ते निवेदन म्हणजे घरकुल लाभार्थ्यांविषयीचं आहे। कंधार तालुक्यामध्ये हजारो घरकुल मंजूर झालेले आहेत आणि घरकुल सोबतच काल गेल्या 6 महिन्याखाली प्रशासनाने एक GR काढलेला आहे की घरकुल लाभार्थ्यांना एक हायवा म्हणजे 4 ब्रास रेती मोफत उपलब्ध करून दिली जाईल। तो GR तर काढला पण तो GR कागदावरच आहे, कारण विशेष करून कंधार तालुक्यातील कुठल्याही लाभार्थ्यांना त्या GRचा फायदा झालेला नाही। कारण बाकी सर्व तालुक्यांना रेतीचे जे हे आहेत काय म्हणतात त्यांना डेपो, ते डेपो तयार झालेले आहेत, पण कंधार तालुक्यासाठी कुठंच डेपो उपलब्ध झालेली नाही आणि त्यामुळे लाभार्थ्यांची खूप परेशानी होत आहे। महसूल प्रशासनाकडून रेतीची अडवणूक होत आहे आणि रेतीची अडवणूक झाली की त्याचा तो रेट वाढत आहे। मग लाभार्थ्यांना एक हायवा यदा कदाचित कुठून भेटला तरी त्याला 40-40 हजार रुपये मोजावे लागत आहेत। मग आम्ही माजी सैनिक संघटनेच्या वतीनं तहसीलदार साहेबांना विनंती करत आहे, SDM साहेबांना विनंती करत आहे, पोलीस प्रशासनाला विनंती करत आहे, आपण जसं लिगली आम्ही तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही चुकीची प्रक्रिया करत आहात, तुम्ही अनलिगल रेतीची अडवणूक करा, त्यांची अडवणूक करून त्यांना जे लाभार्थ्यांना फसवत आहेत त्यांची फसवणूक थांबवा, पण तुमच्या अडवणुकीमुळे उलट लाभार्थी हा नुकसानीत येत आहे। कारण इथं रेती उपलब्ध नाही, तुम्ही एक हायवा अडवत आहात आणि 10 हायवा मोकळे सोडून देतात। मग ते 10 हायवा कोणाच्या आशीर्वादाने येत आहेत? मग तुम्हाला जर रेती जर बंद करायची असेल तर तालुक्यामध्ये रेती कंप्लीट बंद करा आणि जनतेला रेती तुम्ही उपलब्ध करून द्या, तेव्हाच रेती बंद करा। पण जनतेची लाभार्थ्यांची चहू बाजूने लूट होत आहे, या लुटीला प्रशासन जबाबदार आहे। म्हणून माजी सैनिक संघटनेच्या वतीनं आज प्रशासनाला निवेदन देण्यात आलेलं आहे की लवकरात लवकर लाभार्थ्यांना रेती मिळवून देण्यात यावी, लाभार्थ्यांना रेतीची सुविधा कुठेतरी उपलब्ध करून देण्यात यावी। जर माझा लाभार्थी जर यानंतर जर कुठं जर भटकू लागला रेतीसाठी तर आम्ही तुमच्या कार्यालयाच्या समोर उपोषण केल्याशिवाय राहणार नाही आणि या उपोषणाला इथलं तहसील प्रशासन जबाबदार राहील। जय हिंद, जय भारत।